शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययांना शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. आता बघा, शब्दाला जोडून येणारे म्हणजे कुठले? तर या ठिकाणी बघा, तुम्हाला उदाहरण आहे. राधा झाडाखाली बसली. या उदाहरणात बघा, खाली हा शब्द जो आहे तो कशाला जोडून आलाय? झाडाला जोडून आलाय की नाही? म्हणून त्याला शब्दयोगी अव्यय म्हणायचं. आलं का लक्षात? हो सर. गीता पतंगावर चित्र काढते. इथे पतंगावर, पतंग या शब्दाला वर हा शब्द जोडून आलाय की नाही? म्हणून त्याला म्हणायचं काय? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. येते का लक्षात? हो सर. हा, मग आता याच्यात काही प्रकार पण आहेत. कालवाचक. कालवाचक म्हणजे काय? ज्यातून आपल्याला काळ कळतो, म्हणजे कधी घडली, आत्ता घडली, पूर्वी घडली की आधी घडत होती. तर या प्रकारचे जे शब्द आहेत ते कालवाचक असतात. जसे तू येण्यापूर्वीच तो घरी गेला. आपल्याला काळ कळतो की नाही? तू येण्यापूर्वीच तो घरी गेला. बघा, काय कळतंय यामधून? तू येण्यापूर्वीच तो घरी गेला. पूर्वीच हा जो शब्द आहे तो काय सांगतोय? आपल्याला काळ सांगतो, कधी घडली क्रिया. बरोबर की नाही? त्यानंतर बघा, घरातून आजी बाहेर पडल्या. घरातून हा जो शब्द आहे तुम्हाला काळ सांगतो आहे. त्यानंतरचा बघा, दुसरा प्रकार आहे स्थळवाचक. स्थळवाचक म्हणजे तुम्हाला काय लक्षात येतं रे? त्यामध्ये काय सांगितलं जात असेल बरं? क्रिया घडण्याचं स्थळ सांगितलं जातं, त्याला स्थळवाचक म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? स्थळवाचक. उदाहरणार्थ बघा, स्थळवाचक मध्ये उदाहरणार्थ बघा, आमच्या घराजवळून नदी वाहते. आमच्या घराजवळून नदी वाहते. जवळून हा शब्द तुम्हाला काय सांगतोय? की नदीचं स्थान सांगते, नदी कुठे वाहते. बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे करणवाचक. करण म्हणजे कारण. काय म्हणजे? करण म्हणजे काय? कारण. सॉरी, करण म्हणजे साधन. करणवाचक म्हणजे काय? साधन. करण म्हणजे साधन. आता साधन कसं आहे? बदलीमुळे त्याला गाव सोडावे लागले. त्याला गाव सोडावे लागले. हा बदलीमुळे हा झाला तुमचा करणवाचक. येते का लक्षात? हेतुवाचक सुद्धा तसंच येऊ शकतं. कामाकरिता तो बाहेर पडतो. आता मी काही तोंडी उदाहरण सांगतो तुम्हाला, एक एक शब्द वापरून फक्त. कामाकरिता तो बाहेर पडतो. करिता, कामाकरिता. व्यतिरेकवाचक. व्यतिरेकवाचक म्हणजे काय बघा, तुझ्या वाचून मला करमत नाही. तुझ्या वाचून. त्यानंतर तुलनावाचक. एखाद्याशी तुलना करायची असेल, रामपेक्षा श्याम हुशार आहे. आलं का लक्षात? दगडापरीस वीट मऊ. हे शब्द तुलना करतायत एकमेकांमध्ये. योग्यतावाचक. योग्यता म्हणजे एखादे काम करावं तर फक्त राहुल प्रमाणेच. राहुल प्रमाणे. एखाद्याने चांगले काम करावे तर राहुल प्रमाणेच.
तर या ठिकाणी आपण काय करणार, हे शब्द वापरणार. हा, त्यानंतर बघा कैवल्यवाचक. कैवल्य म्हणजे काय, तर फक्त केवळ तू केवळ ये, किंवा कैवल्यमध्ये ते नाही येणार. थांबा एक मिनिट. कैवल्यवाचक याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. त्यांना बोलवले तर ते येतीलच ना. किंवा बघा पुढे संग्रहवाचक. संग्रहवाचक मध्ये काय असतं, संग्रह केलेला असतो कुठला तरी, त्यासाठी वापरला जातो. संबंधवाचक मध्ये संबंध दाखवायचा असतो, तुझ्याविषयी मला माहिती आहे. आश्चर्यवाचक मध्ये आश्चर्यासाठी एखादी काही गोष्ट, सॉरी साहचर्यवाचक. साहचर्य म्हणजे बरोबर. आता बरोबर म्हणजे काय, नीता बरोबर सुनील होता. त्यानंतर भागवाचक. भाग म्हणजे काय, तुकडे केलेले असतील. तर समजा 2 पैकी 4 पोळी असं, किंवा 4 पैकी 2 पोळ्या, हे त्यातून येईल. त्यानंतर विनिमय वाचक. विनिमय म्हणजे काय, तुझ्याबद्दल ती इथे पाहिजे, किंवा पेनाबद्दल पेन्सिल मला दे. त्यानंतर द्विकवाचक. द्विक म्हणजे प्रतीकडे, लागी यासारखे शब्द येतात. विरोधवाचक मध्ये विरुद्ध, त्याच्या विरुद्ध रमेश लढतो आहे. परिमाणवाचक मध्ये भर, दिवसभर पाऊस पडत होता. तर याला म्हटलं जातं परिणामवाचक. ओके. त्यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे, सर, हा बोला. जर शब्द योग्य अव्यय जोडून नाही आले शब्दाला तर ते क्रियाविशेषण अव्यय होतात ना? हो हो, जे शब्दाला जोडून नाही आले तर ते आपले क्रियाविशेषण अव्यय असतात. बरोबर. कारण क्रियाविशेषण अव्ययातले सर्व प्रकार यामध्ये तुम्हाला बघायला भेटतात. येते का लक्षात? त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे उभयान्वयी अव्यय. दुसरा प्रकार आहे उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे काय माहिती का तुम्हाला? उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे काय? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. व्हेरी गुड. काय, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभय म्हणजे दोन. तुम्ही बघा, आपण उदाहरण घेऊ. राम आणि श्याम दोघे मित्र आहेत. उदाहरणार्थ काय, राम आणि श्याम दोघे मित्र आहेत. या ठिकाणी काय आहे, राम आणि श्याम हे दोघेही सारखेच शब्द आहे का नाही, आणि या दोन सारख्या शब्दांना जोडण्याचं काम कोणी केलंय, आणि या शब्दाने केलं आहे, म्हणून त्याला उभयान्वयी अव्यय म्हणायचं. दुसरं बघा, गीता मैदानावर पोहोचली आणि सामना सुरू झाला. बघा, पुन्हा आणि आला. इथं आणीच्या ऐवजी व पण येऊ शकतो, बरोबर की नाही? येते का लक्षात? या प्रकारचे जे काय आहे यांना म्हणायचं उभयान्वयी अव्यय. किंवा आणखी असं पण किंवा पण वापरला जातो काही शब्दामध्ये. तू ये किंवा नको येऊ.
आम्ही गावाला जाणारच. आम्ही गावाला जाणारच. या ठिकाणी बघा किंवा हा जो शब्द आहे हा तुम्हाला दोन वाक्य जोडण्याचे काम करतो आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? उभयान्वयी अव्यय. येते का लक्षात? सर मी एक सांगू? हो मग सांग ना. विकास आला आणि लगेच परत गेला. व्हेरी राजा गुड. आणि राणी जेवायला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एकदम मस्त. हा मग आता याच्यात दोन प्रकार पडतात उभयान्वयी अव्ययाचे. एक आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि दुसरं आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्ययाचे प्रकार. सर हा सर बोला. टिंब आणि खाली का? नाही, याचा आहे प्रधानत्व सूचक. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय काय आहे? ज्याच्यामध्ये काय असतात तर याच्यामध्ये दोन प्रधान वाक्य किंवा एक प्रधान आणि एक गौण वाक्य जोडण्याचं काम ज्या उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते त्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात. त्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात. आता याच्यामध्ये बघा, याच्यातही काही प्रकार आहे. पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक. समुच्चय बोधक मध्ये काय असतात? समुच्चय दर्शवणारे शब्द असतात. म्हणजे काय? जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, राधा आणि श्याम ही दोघेही काय आहेत? मित्र आहेत. किंवा एखादे ही अव्यय पहिल्या विधानात अधिक भर घालण्याचे काम करतात. जसं तो आला आणि पाऊस सुरू झाला. शेतकऱ्यांनी शेत नांगरली आणि पावसाला सुरुवात झाली. आलं का लक्षात? असे प्रकारचे जे वाक्य असतात ते येतात त्याच्या समुच्चय बोधक मध्ये. विकल्प बोधक मध्ये काय असतात? विकल्प दिला असतात. तुमच्याकडे पाहुणे आले, तुम्ही कसं विचारतात? तुम्ही चहा घेणार की कॉफी? बरोबर की नाही? विकल्प दिला असतो की नाही? तू अभ्यास कर किंवा खेळायला जा, असा विकल्प दिला तर किती भारी आहे का नाही? याच्यामध्ये यांना म्हणायचं विकल्प बोधक. त्यानंतरचा आहे न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक मध्ये काय असतं? काहीतरी कमीपणा दाखवलेला असतो दुसऱ्या वाक्यामध्ये. पहिल्या वाक्याची जी काही उणीव असेल ती दुसऱ्या वाक्यात दाखवलेली असते. त्याने छान अभ्यास केला परंतु त्याला मार्क कमी मिळाले किंवा त्याला गुण कमी मिळाले. आलं का लक्षात? तू लवकर आला पण ते निघून गेले. म्हणजे पहिल्या वाक्यातील जी काही कमी आहे ती दुसऱ्या वाक्यात दाखवली आहे. त्यानंतरचा आहे परिणाम बोधक. आता परिणाम बोधक काय असतो? ही अव्यय पहिल्या वाक्यातील कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दाखवित असतात. जसं चांगले गुण यावे याकरिता तो चांगला अभ्यास करतो. तुम्ही इथे म्हणून पण वापरू शकतात. त्यांना भेटण्यासाठी त्यांना भेटता यावे म्हणून तो घरातून लवकर निघाला. आलं का लक्षात? या प्रकारची जी काही अव्यय आहेत त्यांना काय म्हणायचं? परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. त्यांना बरे वाटावे म्हणून गावाकडे घेऊन गेले. येते का लक्षात परिणाम बोधकचे वाक्य? हो सर. आता याच्या पुढचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय.
गौणत्व म्हणजे काय? ज्याच्यामध्ये काय असतं, गौणत्व म्हणजे काहीतरी कमीपणा दाखवलेला असतो. अशा प्रकारची जी काही अव्यय असतात त्यांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हटलं जातं. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर बघा, याची व्याख्या कोणाला माहिती आहे का गौणत्व सूचकची? मला माहितीये सर. मला सांग. हो सर, माहिती आहे मला सर. पण माहितीये. सांगा. जी उभयनिष्ठ अव्यय एक अव्ययांना जोडणारी दोन वाक्यांपैकी एक प्रधान वाक्य व दुसरे त्यावर अवलंबून असणारे गौण वाक्य असेल तेव्हा त्या उभयनवी अव्ययांना गौणत्वदर्शक उभयनवी अव्यय असे म्हणतात. बरोबर. सर मी बघा सांगू, म्हणजे हा सांग. जी अव्यय एक वाक्य प्रधान व दुसरे गौण अधिक असमान दर्जाची वाक्ये ज्या पडतात त्या अव्ययांना गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. यामध्ये काय असतं, दोन गौण वाक्य किंवा पहिले प्रधान वाक्य आणि दुसरे त्यावर अवलंबून असणारे गौण वाक्य गौण वाक्य यांना जोडणाऱ्या अव्ययांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता उदाहरण कसं घेता येईल आपल्याला? उदाहरण बघा. अरे कसं साईडला गेले नेऊन. हा, उदाहरण आहे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. बघा इथे काय केलंय, या 1 रुपयाचं स्पष्टीकरण ह्या दुसऱ्या वाक्यातून सांगितलं आहे. काय? 100 पैसे. आणि ते जोडण्याचं काम कोणी केलंय? ह्या म्हणजे या शब्दाने केलंय. येते का लक्षात? हो अशा सर. प्रकारचे जे असेल त्याला म्हणायचं गौणत्व सूचक. मग आता यातला पहिला आहे स्वरूपबोधक. आता हे पहिलं उदाहरण जे दिलं तुम्ही स्वरूपबोधकच होतं. स्वरूपबोधक म्हणजे काय? ही अव्यय मागील शब्दाचे किंवा वाक्याचे स्वरूप उलगडून दाखवत असतात पुढे. येते का लक्षात? जसं मी इथे सांगितलंय बघा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. बरोबर की नाही? किंवा 1 किलोमीटर म्हणजे 1000 किलोमीटर, सॉरी 1000 मीटर. बरोबर. ही शब्द काय करतायत तुम्हाला? याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यामध्ये समजून सांगता आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? तर स्वरूपबोधक. पुढे आहे कारणबोधक. कारणबोधक मध्ये काय असतं? ही अव्यय प्रधान वाक्य व गौण वाक्य यांना जोडतात. यातील दुसरे गौण वाक्य हे पहिल्याचे कारण असते. जसं बघा, उदाहरण घेऊया आपण कारणबोधकचा दुसरा प्रकार, कारणबोधक. कोणाला उदाहरण सांगता येईल का? कारणबोधक. तो पास झाला कारण त्याने खूप अभ्यास केला होता. व्हेरी गुड. तो पास झाला कारण त्याने खूप अभ्यास केला होता. व्हेरी गुड. त्यानंतरचा पुढचा अलग लक्षात तुम्हाला? कारणबोधक म्हणजे इथे काय 12 असतं? वस्तू म्हणजे 1 डझन. व्हेरी गुड. कारण कसं काय येईल तिथे? ते स्वरूपबोधक मध्ये जाईल. 12 वस्तू म्हणजे 1 डझन. कारणचं स्वरूप मध्ये जाईल. सांगायचंय का? हा, त्याला कारणचं. पोलिसांनी पकडले कारण त्याने चोरी केली. व्हेरी गुड. त्याला पोलिसांनी पकडले कारण कारण त्याने काय? चोरी केली. व्हेरी गुड. कारण त्याने चोरी पोलिसांनी केली. त्यांनी अभ्यास पकडले. केला कारण त्याला परीक्षेमध्ये पास व्हायचे होते. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. आम्हाला हीच वस्तू हवी का? किती स्वदेशी आहे. व्हेरी गुड.
म्हणजे ही जी काय उदाहरणं आहे ते तुम्हाला कारण दाखवता आली ना. पुढचा प्रकार बघा, उद्देशबोधक. आता उद्देशबोधक म्हणजे काय? ही वाक्य प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू दाखवतात. याच्यामध्ये काय असतं? प्रधान वाक्याचा हेतू किंवा उद्देश दाखवलेला असतो. मग आता आपण उदाहरण घेऊया उद्देशबोधक मध्ये. उद्देशबोधक, चला कोणाला सांगता येईल का उद्देशबोधकचं उदाहरण? सर मी प्रकृती सांगू? सुदृढ अभ्यास व्हावी केला महिला म्हणून तो म्हणून पास तो झाला. व्यायाम यावा, करतो. नोकरी एक मिळावी म्हणून तो शहरात आला. व्हेरी गुड. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला. म्हणून तो शहरात आला. व्हेरी गुड. हा, आता अजून कोण सांगणार? त्यांनी अभ्यास केला म्हणून तो पास झाला. त्याने अभ्यास केला म्हणून तो पास झाला. व्हेरी गुड. अजून? चांगले सल्ला गुण हवा मिळावे म्हणून मी म्हणून तुमच्याकडे आलो. त्यांनी अभ्यास काय नाही काय केला त्यामुळे तो नापास झाला. हा, त्यामुळे तो नापास झाला. व्हेरी गुड. चांगले गुण मिळावे म्हणून स्वाती खूप अभ्यास करते. व्हेरी गुड. चांगले गुण मिळावे म्हणून स्वाती खूप अभ्यास करते. व्हेरी गुड. आता दुसरे शब्द वापरा बरं. सल्ला हवा म्हणून मी तुमच्याकडे आलो. व्हेरी गुड. सल्ला हवा म्हणून मी तुमच्याकडे आलो. आता उद्देश मध्ये आता हे दुसरे वापरा बरं. सबब, यास्तव, कारण की. प्रकृती सुदृढ व्हावी सबब तो व्यायाम करतो. व्हेरी गुड. अजून? चला, तुमच्या मनाने आलं पाहिजे, उद्देश आला पाहिजे त्याच्यात काहीतरी. तो आला की मी जाणार. तो आला की मी जाणार. व्हेरी रामकडे गुड. पैसे कमी होते कारण तो गरीब होता. व्हेरी गुड. मस्त. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे संकेतबोधक. आता संकेतबोधक मध्ये काय असते? ही अव्यय संकेत किंवा अट दाखवित असतात. वाक्यामध्ये एखादी अट दाखवायची असेल तर त्यावेळेस ते संकेतबोधक असतं. सर सांगू? सर वाक्य सांगू? सर सर संकेतबोधक याचा अर्थ काय? तर तुम्हाला इथे काय असतं? संकेत दिला असतो बघा. जसं इथे आहे, ही अव्यय संकेत किंवा अट दाखवित असतात. जसं उदाहरण तुम्हाला सांगितलं की तू आलास तर आपण गावाला जाऊ. बरोबर. अभ्यास केला की तुम्ही पास होणार. तुम्ही आलात तर आपण फिरायला जाऊ. ही जी काय उदाहरणं आहेत ती तुम्हाला काय दाखवत असतात? तर संकेत दाखवत असतात. पहिल्या वाक्याचं जी काय असेल, पहिल्या वाक्याची अट ही दुसऱ्या वाक्यात काय सांगितली असते? म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये पहिलं हे गौण वाक्य असतं आणि दुसरं वाक्य काय असतं? त्याच्यात प्रधान असतं. आलं का लक्षात? अशा प्रकारचे जे काही वाक्य असेल याला म्हणायचं संकेतबोधक उभयान्वयी अव्यय. तू लवकर जेवलास म्हणजे आपण बागेत फिरायला जाऊ. व्हेरी गुड. तू लवकर जेवलास म्हणजे तुम्ही आपण शहरात बागेत फिरायला गेलात जाऊ. की मी येईन. व्हेरी गुड. तू शहरात गेलास की मी येईल. व्हेरी गुड. जर त्याच्याकडे पैसे असतील तर तो आपल्याला देईल. व्हेरी गुड. जरी त्याच्या पायाला लागले तरी त्याने धावण्याची शर्यत जिंकली. व्हेरी गुड. पण इथं संकेत आहे का तो? जरी आणि तरी आहे ना सर. हा, जरी आणि तरी आहे. चला पुढे अजून कोणी सांगेल? तू डॉक्टर सर. झालास म्हणजे आमच्या आयुष्याचे सार्थक होईल. म्हणजे तिथं स्वरूप होत ते, मग संकेत नाही होत ना.
तू डॉक्टर झालास तर आमच्या आयुष्याचे सार्थक होईल. म्हणजे मग तिथे संकेत होईल. आलं का लक्षात? हा, अजून कोणाचं होतं? तू काम पूर्ण केलेस म्हणजे मानधन मिळेल. काय 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 पुन्हा एकदा? तू काम केलेस म्हणजे मानधन मिळेल. व्हेरी गुड. तू काम केलेस म्हणजे तुला मानधन मिळेल. व्हेरी गुड. आपण अभ्यास त्याने केला तर मध्यस्थी आपण पास केली. होऊ. आपण अभ्यास केला तर आपण पास होऊ. व्हेरी गुड. म्हणजे ही काय झाली तुमची सर्व? त्याने मध्यस्थी केली तर भांडण मिटले. व्हेरी गुड. हा, म्हणजे तुम्हाला संकेतबोधक कळाले आहे. आलं का लक्षात? कोणी असं आहे की हो, ज्याला सर. संकेतबोधक उभे आणि यावे कळाले नाही? नाही. मग अशा प्रकारे हे 2 अवयव आहेत. बाकीचं आपण पुढच्या तासाला बघूया. ओके, इथे आपण थांबूया. बाय सर. बाय. आणि बाय सगळ्यांनी सर. प्रश्न तयार करून व्हॉट्सअप पाठवायचे आज. आलं का हो लक्षात? सर, मी कालचे पण पाठवेल आणि आजचे पण पाठवेल. हो.